नमस्कार. वन्स अगेन वेलकम टू मंडे म्युझिक्स. आज आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हसच्या विविध बिल्डिंग ब्लॉक्स विषयी आपण डिस्कस करत आहोत. आज आपण की पार्टनर्स विषयी बोलणार आहोत. राईट. तर आज आपण की पार्टनरशिप्स म्हणजे काय, कुठल्या प्रकारच्या पार्टनरशिप्स असतात आणि कुठले प्रश्न आपण पार्टनरशिप बद्दल विचारायला हवे, त्याच्यावरती आपण डिस्कशन्स करणार आहोत. सर्वात प्रथम, मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे. जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, जे काही मॅनेजमेंटचे फंडामेंटल्स आहेत, ते विशेष करून स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचावे. कारण ह्या गोष्टी त्या आपल्या व्यवसायात रोज नेहमी करत असतात. त्याचा चांगला उपयोग सुद्धा करत असतात. पण त्याच्या मागचे जे काही कन्सेप्ट आहेत किंवा त्या मागचे जे थॉट प्रोसेस आहे ती त्यांना माहिती नाही, आणि ह्या संकल्पनाची त्यांना माहिती व्हावी, आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे कशा उपयोगात आणता येतील हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मंडे म्युझिक हा एक प्रयत्न आहे. जसं मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की वी आर टॉकिंग अबाउट द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बिझनेस मॉडेल कॅनव्हस, आणि त्याचा जो 8वा बिल्डिंग ब्लॉक आहे आज आपण तो डिस्कस करणार आहोत. राईट. तर की पार्टनरशिप्स म्हणजे काय आपण हे समजून घेणार आहोत. कशासाठी करतो आपण पार्टनरशिप ते जाणून घेणार आहोत, आणि मग पार्टनरशिप विषयी कुठले प्रश्न विचारायचे आणि का विचारायचे हे सुद्धा थोडक्यात समजून घेणार आहोत. ओके. सो लेट्स स्टार्ट. द की पार्टनरशिप म्हणजे काय. तर माझा जो व्यवसाय आहे त्याच्यासाठी मला जे जे कोणी माझ्या व्यवसाया व्यतिरिक्त म्हणजे जी काही बाहेरची लोक आहेत, जे मला आउटसाइड द ऑर्गनायझेशन, माझी जी कंपनी आहे त्याच्या बाहेर राहून जी लोक मला सपोर्ट करतात, ते सगळे माझी की पार्टनर्स. आणि ते की पार्टनर्स का, तर त्यांच्या सहकार्याविना कुठे ना कुठे माझं काम मला करता येणं शक्य नाही. राईट. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट वी हॅव टू नो अँड अंडरस्टँड की जसं बँकेसाठी लोन घेणारं कोणतरी पाहिजे, बँकेत डिपॉझिट ठेवणारं कोणतरी पाहिजे. दे आर द की पार्टनर्स फॉर द बँक्स. दे आर ऑल्सो द कस्टमर्स, बट दे आर ऑल्सो की पार्टनर्स फॉर द बँक्स. राईट. एखाद्या रॉ मटेरियल सप्लायर असेल तर एका बिल्डरसाठी तो रॉ मटेरियल सप्लायर बिकम्स अ की पार्टनर. तर प्रत्येक व्यवसायासाठी की पार्टनर असतो, आणि हा की पार्टनर कुठले रिसोर्सेस कंट्रोल करतो ते खूप महत्वाचं आहे, आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. So anybody and everybody who is a key to getting your work done as a business, right, becomes a key partner. आणि आपण हे पार्टनरशिप्स का करतो. पहिली गोष्ट, रिड्यूस रिस्क. आता एक इथे एक्झाम्पल देतो. टोयोटा आणि सुझुकीचं. राईट. दे हॅव कमिंग टुगेदर. ते इंजिन डिझाईनसाठी, टेक्नॉलॉजीसाठी वगैरे कोलॅबरेशन करतायत. ती लोक का करतायत, तर व्हेकल इन्व्हेस्टमेंट्स मध्ये जी काही रिसर्च R&D आहे त्याचा खर्च वाढत जाणार आहे, अँड यू विल सी लॉट मोर कोलॅबरेशन हॅपनिंग सूनर ऑर लेटर. दोघांनी मिळून केला तर खर्च कमी होतो. दुसरी गोष्ट, अनसर्टन्टी रिड्यूस करण्यासाठी. अनसर्टन्टी म्हणजे काय, आज मला जे काही रॉ मटेरियल्स लागतात माझा व्यवसाय चालवायला, ते मला त्याच दरात मिळतील का, ते मला तसेच मिळतील का. उद्या परवा जर माझ्या पार्टनरने सांगितलं की मी नाही करू शकत, किंवा गव्हर्नरने त्याच्यावरती काही निर्बंध आणले, तर मग काय. राईट. किंवा मला खर्चिक व्हायला लागले तर काय. तर हे रिड्यूस करण्यासाठी रिस्क आणि जी अनसर्टन्टी आहे, की माझा जर कोण चांगला पार्टनर असेल तो मला नेहमीच ते रॉ मटेरियल्स पुरवत राहील. आपल्याला आठवत असेल, कोविड काळात विशेषतः बरेचसे इलेक्ट्रिक व्हेकल्सची मॅन्युफॅक्चरिंग अडकून पडलेली का, तर लिथियमचा सप्लाय होत नव्हता पुरेसा. अँड लिथियम इज वन ऑफ द मेजर ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. बॅटरीसाठी महत्वाचा कंपोनेंट आहे तो. राईट. सो देर लॉट ऑफ अनसर्टन्टी दॅट वॉज देअर. मग ते येणार कधी, केव्हा येणार, कसं येणार, तोपर्यंत माझी प्रोडक्शन लाईन पुढे हलू शकत नाही. आणि हे जर मला इम्पॅक्ट जो पडणार आहे तो जर मला कमी करायचा असेल तर पार्टनरशिप असणं खूप गरजेचं आहे. कारण पार्टनरशिपचा एक अर्थ असाही होतो की तो मला कंटिन्युअस बिझनेस देत राहील, रॉ मटेरियल देत राहील, मी त्याला कंटिन्युअस बिझनेस देत राहील, आणि दोघांची रिलेशनशिप राहील. राईट. सो अनदर थिंग दॅट इज देर इज acquire resources. Now resources could be in terms of manpower, money,
रॉ मटेरियल्स, वेगवेगळ्या टाईपचे रिसोर्सेस आपण डिस्कस केलेले अगोदर की रिसोर्सेस मध्ये फायनान्शियल, इंटेलेक्च्युअल, फिजिकल आणि हे ते रिसोर्सेस आपण डिस्कस केलेले आहेत, राईट. दोज आर द रिसोर्सेस. आय हॅव टू अक्वायर दोज रिसोर्सेस. माझ्याकडे येतात आज बऱ्याचशा कंपनीज मॅनपॉवरचा खर्च वाढू नये म्हणून ते थर्ड पार्टी पेरोल आपण ज्याला बोलतो किंवा कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंग ज्याला बोलतो ते करतायत. तर त्याच्याने काय होतं, ती जी संस्था त्यांना मॅनपॉवर पुरवते ती त्यांना चांगल्या दर्जाचं मॅनपॉवर देण्याचं काम करते आणि कंपनी कॅन फोकस ऑन इट्स कोर बिझनेस, राईट. आपण इंटेलचं उदाहरण घेऊया. इंटेल म्हणजे आपला कुठलाही आज आपण लॅपटॉप बोलतो त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर हा एक खूप महत्वाचा भाग आहे. इव्हन द ग्राफिक कार्ड दॅट इज देअर, एनविडिया करून जी कंपनी, एनविडिया आज टुडे इज द वर्ल्ड लार्जेस्ट मार्केट कॅपिटलायझेशन असलेली कंपनी झालेली आहे. तर तिचं किती महत्व आहे, राईट. प्रत्येक जे काही मोबाईल वगैरे बनतायत किंवा डेस्कटॉप सिस्टम्स वगैरे बनतायत तिकडे हे मायक्रो प्रोसेसर्स असणं खूप गरजेचं आहे. सो ते रिसोर्सेस आपल्याला नेहमी मिळत राहावे म्हणून सुद्धा पार्टनरशिप असण्याची गरजेची आहे, राईट. इवन युअर यू सी अ कम्प्युटर्सची आपण तुम्ही केव्हाही बघा, जेव्हा केव्हा ऍड बघणार ना तेव्हा तुम्हाला त्याच्या जोडीला इंटेलचा लोगो तिथे कोपऱ्यात दिसणार त्याच्याबरोबर. दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट अँड क्रिटिकल द पार्टनरशिप इज, राईट. ते मायक्रो प्रोसेसर्स आपल्याला एक्वायर होता हवे. अमेझॉनने मी मागे पण बोललेलो, पुन्हा एकदा आज सांगतो, अमेझॉन इज ऑल्सो स्टार्टेड अ लॉट ऑफ पार्टनरशिप इनिशिएटिव्ह. अमेझॉनसाठी जे काही रॉ मटेरियल प्रोव्हायडर्स आहेत म्हणजे जे रिटेलर्स आहेत, एचयूएलचे प्रोडक्ट म्हणा, कोलगेटचे टूथपेस्ट म्हणा किंवा बाकीचे जे काही आहेत, अमेझॉनने को ब्रँडिंग चालू केलेली आहे. ह्या जेव्हा ऍड येतात तेव्हा उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यात तुम्हाला छोट्या अक्षरात लिहिलेलं दिसेल, अवेलेबल ऑन अमेझॉन, बाय फ्रॉम अमेझॉन. आता अमेझॉन का करतंय हे, तर इट डेव्हलप्स, अमेझॉन प्रॉबेबली इज बेरिंग पार्ट ऑफ द कॉस्ट एज वेल, राईट. सो इट डेव्हलप्स अ स्टेडी फ्लो ऑफ रिसोर्सेस की मी तुमचा बिझनेस इतरांपर्यंत पोहोचेल आणि माझ्या वेबसाईट थ्रू पोहोचणच त्यांच्याकडे, राईट. सो अमेझॉन इज एन्शुरिंग दॅट इट इज फ्लो ऑफ रिसोर्सेस इज देअर अँड इट इज ऑल्सो रिड्युसिंग इट्स अनसर्टनिटी की उद्या परवा एखाद्या रॉ मटेरियल सप्लायरने जर मला नाही दिले तर काय होईल, राईट. द अदर थिंग दॅट इज देअर इज ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस. प्रत्येक बिझनेसचा की ऍक्टिव्हिटी, जे काही बिझनेस करतो आपण, प्रत्येक गोष्ट जी ऍक्टिव्हिटी आपण करतो इज अ कॉस्ट. मग माझा कॉस्ट कमीत कमी होऊन त्याचा जास्तीत जास्त मला फायदा किंवा बेटर युटिलायझेशन ऑफ स्पेस और कॅपॅसिटी कसं होईल त्याच्यासाठी महत्वाचं. याचं उत्तम उदाहरण ना म्हणजे ऑप्टिमायझेशन अँड इकॉनॉमीज ऑफ स्केल. व्हिडिओकॉन आता बंद पडली, पण एक जमाना असा होता, Videocon was the manufacturing hub for almost all leading brand of electronics in India. त्याच्याने व्हिडिओकॉनची इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे केनवूड, इलेक्ट्रोलक्स, वर्लपूल वगैरे असे बरेचसे ब्रँड होते ज्यांच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग व्हिडिओकॉन करायचा. सोबत व्हिडिओकॉनचे ही स्वतःचे अप्लायन्सेस होतेच, राईट. सो इट हेल्प व्हिडिओकॉन टू युटिलाइज अँड ऑप्टिमाइज इट्स कॉस्ट. म्हणजे व्हिडिओकॉनची जर 100 युनिट्स बनवायची ताकद होती तर व्हिडिओकॉन स्वतःचे 50 बनवायचा, बाकीचे इतरांसाठी 50 बनवायचे, जेणेकरून त्यांचा फायदा झाला, राईट. अँड दे आर ऑल्सो एबल टू गेट इकॉनॉमी ऑफ स्केल. इकॉनॉमी ऑफ स्केल हा शब्द आपण जेव्हा कॉस्ट स्ट्रक्चर बोलू तेव्हा सुद्धा आपण डिस्कस करू, पण इकॉनॉमी ऑफ स्केल म्हणजे काय ते सांगतो. आणि प्रत्येक व्यवसायाने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. सिंपल उदाहरण, मारुती गाड्या बनवते. मारुतीने जर एक गाडी बनवली तर मारुतीला खर्च खूप होतो. पण तेच जर मारुतीने दिवसाला 100 किंवा 500 गाड्या बनवल्या तर जी एका कार बनवण्याची किंमत आहे ती मारुतीची कमी कमी होत जाते. ही गोष्ट म्हणजे इकॉनॉमी ऑफ स्केल, राईट. जेव्हा आपण जेवढं जास्त प्रोड्यूस करत जातो तेव्हा ती गोष्ट प्रोड्यूस करण्याचा जो आपला खर्च आहे तो कमी कमी होत जातो, राईट. सो आपल्या बिझनेसमध्ये आपण कुठे हे इकॉनॉमीज गेन करू शकतो ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे, राईट. सो की पार्टनरशिप्स का महत्वाचे आहेत? रिड्यूस रिस्क अँड अनसर्टनिटी. रिसोर्सेस मला जे माझ्या व्यवसायासाठी जे महत्वाचे आहेत ते मिळत आहेत. माझी ऑप्टिमाइज कॉस्ट ऑप्टिमायझेशन होतं आणि माझं पर युनिट कॉस्ट कशा प्रकारे मला कमी करता येईल या सगळ्या गोष्टींसाठी पार्टनरशिप असणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण थोडं पुढे बोलणारच आहोत कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे पार्टनरशिप्स आहेत, राईट. पण पार्टनर्स म्हणजे माझा नक्की की पार्टनर कोण आहे
हू इज माय की पार्टनर? द सिम्पल आन्सर इज ज्याच्या वाचून माझं बिझनेस पुढे जात नाही तो माझा की पार्टनर आहे. की माझ्या बिझनेसमध्ये कदाचित स्लो डाऊन येतं. आय कॅनॉट रीच मोर कस्टमर्स, आय कॅनॉट रीच मोर people, right? Then it is a key partner. That person or that company is a key partner. नंतर की सप्लायर्स कोण आहेत? मला कुठलं रॉ मटेरियल लागतंय, राईट? तुमच्या बिझनेससाठी काय काय रॉ मटेरियल्स लागतात? मग जी प्रत्येक गोष्ट तुमच्या बिझनेससाठी रॉ मटेरियल आहे किंवा रिसोर्स आहे, ते सगळे तुमचे की सप्लायर्स आहेत. म्हणजे तुम्ही तो प्रोडक्ट, तुमचा जो काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस पूर्ण करूच शकत नाहीत, ही इज अ की सप्लायर फॉर, राईट? जसं हॉटेल्सचं आपण बोललो किंवा रेस्टॉरंट्सचं बोललो, देन द की सप्लायर्स इज द व्हेजिटेबल्स आणि बाकीचे जे काही भाज्या, मच्छी, मटण वगैरे जे काही पुरवतात, दे बिकम द की सप्लायर्स. त्यांच्या विना हॉटेल चालूच शकत नाही, राईट? नाव कुठल्या टाईपचे रिसोर्सेस आपण की रिसोर्सवर विषयी बोललेलो आहोत? इंटेलेक्च्युअल आहेत, फायनान्शियल आहेत, फिजिकल आहेत. कुठले रिसोर्सेस आहेत की ह्युमन रिसोर्सेस आहेत? आपण कुठले रिसोर्सेस आपल्या पार्टनर्स कडून अक्वायर करतोय? कारण हे ऍक्विजिशन सुद्धा पुन्हा एकदा कॉस्ट आहे. आणि त्यांनी जर हात वरती केले, त्यांनी सांगितलं नाही देत किंवा नाही करत, तर मग काय होऊ शकतं? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आज जे रिसोर्सेस आपण घेतो आहे, ते त्याच किमतीला, त्याच क्वालिटीनुसार आपल्याला मिळतील की नाही, हा प्रश्न कधीच गृहीत धरू नये, राईट? हा प्रश्न ऍक्च्युली आपण सातत्याने विचारत गेला पाहिजे, की अरे व्हॉट इज हॅपनिंग? यांचा कुठे काही चेंज किंवा कमी जास्त झालेला आहे का? कारण हे रिसोर्सेसचा खर्च वाढला, तर आपले जे रिसोर्सेस आहेत, आपली जी काही ऍक्टिव्हिटीज आहेत, तिथे सुद्धा फरक पडतो, राईट? सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट इज विच की ऍक्टिव्हिटीज डू पार्टनर्स परफॉर्म. आता माझी अशी कुठली ऍक्टिव्हिटी आहे जी की ऍक्टिव्हिटी आहे, जो पार्टनर परफॉर्म करतो? मी थोड्या वेळा अगोदर इंटेलचं उदाहरण दिलं. तुम्ही जर मायक्रो प्रोसेसर काढलं सिस्टम मधून, कम्प्युटरच्या, लॅपटॉपच्या किंवा डेस्कटॉपच्या, राईट, तर तो सिस्टम चालणारच नाही. मग ती की ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. आणि म्हणून माझ्यासाठी पार्टनर म्हणून इंटेल खूप महत्वाचं आहे. कारण अंटिल अँड अनलेस आय फाइंड आउट समथिंग अदर दॅन दॅट, राईट? याचं एक उत्तम उदाहरण आता ऍपल हे कसं करतं. ऍपल स्वतःच मायक्रो प्रोसेसर डिझाईन करतो. दे हॅव कोलॅबरेटेड विथ इंटेल ऑल्सो, बट मोर ऑर लेस ऍपल स्वतःच करतं. तर त्यांना इंटेलवरती तेवढं अवलंबून नाही राहावं लागत, राईट? सो हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, की माझा की पार्टनर कोण आहे, की सप्लायर्स कोण आहेत, व्हॉट की रिसोर्सेस आर वी acquiring फ्रॉम our partners, and which key activities do our partners perform for us? ते करत असतील तरी सुद्धा या सगळ्यांविषयी प्रश्न विचारत राहणं गरजेचं आहे, की अरे बाबा तो काय त्रास तर देत नाहीये ना, त्याच्याबरोबरचे माझे रिलेशन्स कसे आहेत, आपण ते थोडं पुढे बघू, राईट? नाव लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ की पार्टनरशिप्स दॅट आर देअर, राईट? फर्स्ट इज स्ट्रॅटेजिक अलायन्स बिटवीन नॉन कॉम्पिटिटर्स. आपण कधीही डॉमिनोज मध्ये गेलात, आय थिंक डॉमिनोज मध्ये यू गेट थम्स अप. येस, राईट. डॉमिनोज मध्ये गेलात तर कोका कोला भेटतो आपल्याला डॉमिनोज बरोबर, राईट? दे आर नॉन कॉम्पिटिटर्स. आपण जर पिझ्झा हट मध्ये गेलात तर पिझ्झा हट मध्ये पिझ्झा हट मधल्या पिझ्झा बरोबर इफ यू ऑर्डर अ ड्रिंक, पेप्सीचं येतं आपल्याला, राईट? दॅट इज स्ट्रॅटेजिक अलायन्स बिटवीन नॉन कॉम्पिटिटर्स. दोघेही एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन मध्ये नाहीये, पण दोघांचेही व्यवसाय एकमेकांसाठी पूरक आहेत. अँड देअरफॉर इट मेक्स सेन्स टू जॉईन फोर्सेस. कारण नॉर्मली पिझ्झा खाताना एकतर लोक काही ना काहीतरी कोल्ड ड्रिंक घेऊन बसतात, मोर ऑर लेस, राईट? सो इट मेक्स सेन्स फॉर देम टू जॉईन हँड्स, राईट? दॅट इज स्ट्रॅटेजिक अलायन्स बिटवीन टू नॉन कॉम्पिटिटर्स, जे एकमेकाबरोबर कॉम्पिटिशन मध्ये नाही आहेत, राईट? देन दुसरा जो प्रकार आहे की पार्टनरशिपचा, तो आहे कोऑप्टिशन. कोऑप्टिशन म्हणजे दोन शब्दांचाही आहे, कोऑपरेशन आणि कॉम्पिटिशन. यांना एकत्र करून केलेला तो शब्द आहे कोऑप्टिशन. काय गमतीचा किस्सा आहे, राईट? सॅमसंग आणि ऍपल, दोन कंपन्या
आता ज्या एकमेकांबरोबर मार्केटमध्ये भांडतात, एकमेकांची टिंगल-टवाळी करतात आणि मी Apple पेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सॅमसंग सांगत असतो आणि Apple हा सॅमसंग कशाला विचारत पण घेत नाही हे सांगत असतो, राइट? बट यू विल बी सरप्राइज टू नो एक जमाना असा होता, आयफोनची जी स्क्रीन होती, रेटिना डिस्प्ले स्क्रीन, इट वॉज 100% मॅन्युफॅक्चर्ड बाय सॅमसंग. राईट, दोघेही कॉम्पीट करतायत, दोघेही एकमेकांबरोबर कट्टर लढतायत, पण जिथे बिझनेस आहे तिथे दोघेही एकमेकांबरोबर बिझनेस करत होते. बिकॉज बोथ ऑफ देम वर इम्पॉर्टंट फॉर इच अदर. ऍपलला ते जाणवलं की सॅमसंग वरती आपला रिलायन्स खूप जास्त आहे, राईट, आपण खूप अवलंबून राहतोय सॅमसंग वरती. त्याच्याकरता मग ऍपल स्टार्टेड मॅन्युफॅक्चरिंग, मग फॉक्सकॉन आले, मग बाकीचे काही पार्टनर झाले, वेअर दे हॅव नाव रिड्यूस देअर डिपेंडन्स ऑन सॅमसंग. पण दोन कॉम्पिटिटर एकत्र येऊन काम करताय, दॅट इज कोऑपरेशन बिटवीन पार्टनर्स, राईट, कॉम्पिटिटर्स एकत्र येऊन काम करतात. मारुती आणि सुझुकी अगेन, टू व्हेकल्स दॅट आर कॉम्पिटिटिंग. टोयोटा आणि सुझुकी यांचं कोलॅबरेशन झालेलं आहे. तुम्ही जर ग्लॅन्झा ग्लॉस्टर जर बघितलं असेल तर ते टोयोटाच्या मॉडेल्स आहेत, पण ते बरेचसे तुम्हाला जर पाहिलं तर बलिनोशी साधर्म्य आहे ते, राईट. दे आर कम्पिटिंग विथ इच अदर बट दे आर स्टील कोलॅबरेटिंग. ते एकत्र काम करतायत कारण खर्च वाढत आहे आणि देर इज नथिंग रॉंग इन वर्किंग विथ युअर कॉम्पिटिटर्स. इनफॅक्ट सोनीची जी ब्रॅविया सिरीज आहे आणि आज घडीला आपल्या घरात जे काही मेजर टेलिव्हिजन स्क्रीन्स येत आहेत, कुठल्याही कंपनीचं असू दे, 90% ऑफ द टाइम ती जी स्क्रीन आहे, तो जो पिक्चरचा जो ट्यूब आहे, दॅट इज मेड बाय सॅमसंग. एक एक जमानी एक काळ असा होता की फिलिप्स वॉज द अनडिस्प्युटेड किंग. आज घडीला सॅमसंग इज द किंग. ऑलमोस्ट 90% ऑफ द टेलिव्हिजन हॅव सॅमसंग स्क्रीन. आणि हे लोक टीव्ही साठी एक दुसऱ्यांची भांडतात, कम्पीट करतायत, बट दे आर ऑल्सो कोलॅबरेटिंग. दॅट इज कॉम्पिटिशन, वर्किंग विथ द कॉम्पिटिटर, राईट. त्याच्यानंतर जे आहे ते आहे जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर मध्ये बेस्ट एक्झाम्पल इज हिरो होंडा, राईट. हिरो होंडा जी होती, आता हिरो होंडाचं 26 वर्ष चाललं ते जॉईंट व्हेंचर. 26 वर्षानंतर ते दोघेही वेगळे झाले. बट हिरो कंपनी होती, होंडा कंपनी होती. हिरो त्यांचा जे व्यवसाय होते ते करत होते, होंडा त्यांचा जो व्यवसाय होता ते करत होते. अँड दे हॅड जॉईंट हँड्स टुगेदर टू फॉर्म हिरो होंडा, विच दे वर सेलिंग ऑटोमोबिल्स अँड अदर थिंग्स, राईट. हा जॉईंट व्हेंचर टाटा आणि स्टारबक्स, जे स्टारबक्स इंडियामध्ये आहे, तो जॉईंट व्हेंचर आहे टाटा आणि स्टारबक्स मध्ये. इट हेल्प्स, राईट. टाटाजना इंडियन मार्केटची खूप चांगली माहिती आहे आणि कॉफीचा खूप चांगला उपयोग कसा करायचा हे स्टारबक्सला माहिती आहे. बोथ ऑफ देम एंटर्ड इन टू अ जेवी अँड दे आर नाव बेनिफिटिंग आउट ऑफ इट, राईट. सो जॉईंट व्हेंचर खूप असणं गरजेचं आहे. इंडियामधले बरेचसे इन्शुरन्स कंपनीज जे आहेत, गव्हर्नमेंटचा रूल आहे, 74% द इंडियन पार्टनर होल्ड, 26% जे इंटरनॅशनल पार्टनर आहेत ते. दोज आर ऑल्सो अगेन अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ जॉईंट व्हेंचर्स. त्याच्यानंतर बायर सप्लायर रिलेशनशिप्स. माझा जो कोणी बायर आहे किंवा जो कोणी मला जे काही प्रोडक्ट सप्लाय करतोय, रॉ मटेरियल सप्लाय करतो, मी त्याच्याबरोबर पार्टनरशिप मध्ये येऊन मी तुला एवढा बिझनेस देईल, यू एन्श्योर दॅट यू आर सप्लाइंग टू मी ऍट अ पर्टिक्युलर रेट. या प्रकारची पण पार्टनरशिप. आणि या सगळ्या पार्टनरशिप्स अगेन, इफ यू गो बॅक, तर हे कशासाठी केलेले आहेत? रिड्यूस रिस्क अँड अनसर्टनिटी, अक्वायर रिसोर्सेस, ऑप्टिमाइज द स्केल, या गोष्टींसाठी केलेले आहेत, राईट. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ पार्टनरशिप्स दॅट आर देअर. आणि अगेन आय एम सेइंग, का करतात लोक पार्टनरशिप? खर्च वाढत चाललेला आहे, R&D ची कॉस्ट वाढत चाललेली आहे, दोज रिसोर्सेस ऍक्विजिशन वगैरे आहे, पण खर्च वाढत चाललेला आहे, R&D ची कॉस्ट वाढत चाललेली आहे. टू डेव्हलप टेक्नॉलॉजी फ्रॉम स्क्रॅच, नॉट एव्हरीबडी हॅज ऑल द केपेबिलिटीज. आणि प्लीज लक्षात घ्या, आपण लॅपटॉपच बोलूया, जगातली लॅपटॉप बनवणारी अशी कुठलीच कंपनी नाहीये जी स्टार्ट टू एंड सगळे पार्ट्स एकच कंपनी बनवते. कुठे ना कुठे काही ना काही पार्टसाठी ते बाहेरच्या व्यक्तीवरती अवलंबून असतात, राईट. सो
दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देअरफॉर पार्टनरशिप्स आर इम्पॉर्टंट. आपण जे चांगल्या प्रकारे नाही करू शकत ते आपला पार्टनर चांगल्या प्रकारे करतो. राईट. यू लुक ॲट मारुती कार्स और कुठल्याही ऑटोमोबाईल कंपनी घ्या, ते टायर स्वतःहून नाही बनवत. कारण टायर्स बनवण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी स्किल सेट वगैरे लागते ते कार बनवण्यापासून खूप वेगळं आहे. सो दे डोंट गेट इन टू मॅन्युफॅक्चरिंग टायर्स. टायर कंपनीज त्यांचा हातखंडा आहे, ते बनवतात, चांगलं बनवतात, ते या कंपनीजना सप्लाय करतात. राईट. So it becomes a win-win for both of them. So this is about the types of key partnerships: strategic alliance between non-competitors, between competitors, joint ventures आणि buyer supplier relationships. राईट. आता ह्या सगळ्या जे काही पार्टनरशिप्स आहेत त्यांचा आढावा घेत राहणं गरजेचं आहे. राईट. आणि तुम्ही तुमचे पार्टनर्स, आय जस्ट वॉन्ट यू टू थिंक. राईट. तुमचा बिझनेस करताना तुम्ही जो काही व्यवसाय करतायत, माझा पार्टनर कोण? हु इज माय पार्टनर? आज दॅट क्वेश्चन टू युअरसेल्फ. त्याचा किती प्रभाव आहे माझ्या व्यवसायावरती हा प्रश्न विचारा. हाऊ मच ही इज इम्पॅक्टिंग माय बिझनेस? उद्या परवा जर माझा हा पार्टनर नसला तर माझ्या व्यवसायावर किती फरक पडेल? विल माय बिझनेस कंटिन्यू टू बी द सेम बिझनेस? दॅट इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन दॅट यू नीड टू आस्क. आमची जी काही कोलॅबरेशन आहे, राईट, आम्ही पार्टनर बरोबर कधी काम करतो? जेव्हा गरज पडेल तेव्हा, की आमची एक कंटिन्युअस स्टेडी गुड वर्किंग रिलेशनशिप आहे आपल्या पार्टनर बरोबर. तर बऱ्याच वेळेला ना पार्टनरला गृहीत धरलं जातं. आणि लक्षात घ्या, तुमचा पार्टनर म्हणजे आता एक उदाहरण देतो. रिलायन्स इंडस्ट्रीज सारखा जर पार्टनर असेल आणि तुम्ही पेट्रोल पंप असाल, राईट, रिलायन्स इंडस्ट्रीज इज अ सप्लायर टू पेट्रोल पंप्स. पण रिलायन्स इंडस्ट्री सारखा मोठा पार्टनर असेल तर रिलायन्सने काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रिलायन्सने स्वतःचे पेट्रोल पंप टाकलेले आहेत. राईट. सो युअर पार्टनर इफ इज बिग इनफ कॅन ऑल्सो बिकम युअर कॉम्पिटिशन. सो पार्टनर बरोबरचे रिलेशनशिप कसे आहेत, त्याला दुखवतो की नाही, की तो आपल्यावर वरचढ होईल किंवा नाही, या गोष्टीबद्दल सुद्धा जागरूक असणं खूप महत्वाचं आहे. जर आपला पार्टनर खूप मोठा असेल ना, इफ ही इज व्हेरी बिग, राईट, मग त्याच्याबरोबर नेगोशिएट नाही करता येत आपल्याला. राईट. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, की आपण पार्टनरशिप कुठल्या प्रकारचे आहेत, आपल्या टर्म्स अँड कंडिशन वरती आहेत किंवा पार्टनरच्या टर्म्स अँड कंडिशन वरती आहेत. मी एक छोटंसं उदाहरण देतो ऍपलचं आणि विवोचं. काही एक 4-5 वर्ष अगोदर ऍपलने त्यांच्या रिटेलर्सची आणि डिस्ट्रीब्युटर्सची जी मार्जिन आहे ना, जी ऍपल देतो त्यांना, ती काय 1 का 2% कमी केली. आणि कोणीच ऍपलला काहीच बोललं नाही. राईट. बिकॉज नोबडी वॉन्ट्स टू लेट गो ऑफ ऍपल. आता कोणच काहीच नाही बोललं, हे विवोने बघितलं. आणि विवोने सुद्धा त्यांच्या रिटेलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सची मार्जिन कमी, हे लोक त्यांचे की पार्टनर्स आहेत, त्यांनी त्यांची 1-2% त्यांनी पण मार्जिन कमी केली. आणि जर का तुम्ही म्हणजे 4-5 वर्ष अगोदर विवो फोन जर घ्यायला गेला असाल मार्केटमध्ये, यू विल रिमेंबर की मधले 2-3 महिने ना, त्या दरम्यान विवोचे फोन कुठेच बाजारात अवेलेबल नव्हते. द पार्टनर सेट, तू स्वतःला शाना समजतो ना, यू आर नॉट ऍपल, राईट, यू आर विवो, सो यू बिहेव लाईक विवो. आणि त्यांनी विवोचे फोन ठेवणं बंद केलेले. दॅट इज द काइंड ऑफ इम्पॅक्ट युअर पार्टनर कॅन हॅव ऑन युअर बिझनेस. तर हे समजून घेणं महत्वाचं आहे. राईट. आणि तुमचं की पार्टनर उद्या परवा, जसं मी सांगितलं अगोदर, हात वर केले तर का आय विल डेंजर ऑफ लुझिंग युअर पार्टनर. मग तुम्ही त्याला पेमेंट वेळेवर देत नाही, तुम्ही त्याला गृहीत धरलेला आहे, तुम्ही नीट त्याच्याशी बोलत नाही आहात. नो प्लीज, ही इज ॲज इम्पॉर्टंट फॉर युअर बिझनेस ॲज मच यू आर इम्पॉर्टंट फॉर हिज बिझनेस. हे लक्षात ठेवा. तुमच्या बिझनेससाठी जेवढं तो उपयोगाचा आहे तेवढं त्याच्या बिझनेससाठी तुम्ही उपयोगाचे, हे लक्षात ठेवा. राईट. विचार करा, पहा, आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही. राईट. व्हॉट इफ ही स्टार्ट वर्किंग विथ युअर कॉम्पिटिटर? कॅन यू होल्ड हिम टू रॅन्सम? की नाही बाबा, तू दुसऱ्या कोणाबरोबर काम नाही करू शकत. का नाही करू शकत? जर तुला कोण चांगलं देत असेल बिझनेस व्यवसाय, तर त्याने का करू नये? मग इन दॅट केस, हाऊ प्रिपेअर्ड आर यू? डू यू हॅव अ बॅकअप? और आर यू ओके इफ ही वर्क्स विथ युअर कॉम्पिटिटर्स? खूप महत्वाचा प्रश्न आहे, विचार करणं गरजेचं आहे.
राईट. आणि आर वी टू डिपेंडेंट ऑन सर्टन पार्टनर्स? Is was Apple dependent on Samsung? Very much dependent. That is the reason why they reduce that dependence. मग माझा जर पार्टनरवर माझा डिपेंडन्स कमी करायचा असेल तर माझ्याकडे काय ऑल्टरनेटिव्ह उभे आहेत? जसं तो जाऊन कॉम्पिटिटर बरोबर उभा राहू शकतो माझ्या, तसं मीही त्याच्या कॉम्पिटिटर बरोबर बिझनेस करू शकतो. बट डू आय हॅव वायबल ऑप्शन्स? कॅन आय डू दॅट? आणि मी डिपेंडेंट किती आहे त्या पार्टनरवरती, ते पण खूप महत्वाचं आहे. राईट. सो दीज आर क्वेश्चन्स टू असेस. आता पार्टनरशिप मध्ये सगळंच वाईट आहे असं नाही. राईट. देर कॅन बी सम गुड थिंग्स ऑल्सो दॅट कॅन हॅपन. ओके. सो काही आउटसोर्सिंग ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? म्हणजे मी माझं काम जे व्हॅल्यू ऍडेड नाहीये, आपण की ऍक्टिव्हिटीज विषयी बोललेलो, की एखादी माझी ऍक्टिव्हिटी जी मी नाही केली, मला खूप खर्चिक पडते पण त्याच्याने माझ्या बिझनेसवर काही फरक पडत नाहीये, तो कॅन आय आउटसोर्स इट टू समबडी एल्स? जसं तुम्ही एक्झाम्पल कोक आणि पेप्सीचं घ्या. दोघेही त्यांचं बॉटलिंग जे आहे ना, ते कोक आणि पेप्सी नाही करत. ते इट इज बीन आउटसोर्स टू समबडी एल्स. ती आपली की ऍक्टिव्हिटी नाहीये. बॉटलिंग इज नॉट द की ऍक्टिव्हिटी. दॅट बिवरेज ना, जे कोक आणि पेप्सी जे त्याच्या बॉटलच्या आतमध्ये असते, दॅट इज द की ऍक्टिव्हिटी. तर दे की पार्टनर्स. त्यांचे की पार्टनर्सची स्टॉक मध्ये लिस्टिंग पण खूप चांगली आहे आणि ते चांगले कमावून पण देत आहेत ते स्टॉक. का? तर कोका कोलाचा बिझनेस वाढला, पेप्सीचा बिझनेस वाढला की त्यांचा बिझनेस ऑटोमॅटिकली वाढतो. त्यांना काही करावं लागतच नाही. इनफॅक्ट मोस्ट ऑफ द मार्केटिंग इज डन बाय कोका कोला अँड पेप्सी, नॉट द बॉटलिंग कंपनीज. बॉटलिंग कंपनीज प्रॉब्ली मार्केटमध्ये पिच करत असतील, पण टेलिव्हिजनवरती समोर येऊन कधीच नाही करत. राईट. सो व्हॉट आर द आउटसोर्सिंग ऍक्टिव्हिटीज? तुम्ही कुठल्या तुमच्याकडच्या गोष्टी बाहेर देऊ शकता, दुसऱ्या कोणाकडून करून घेऊ शकता. प्लीज अंडरस्टँड, तो पार्टनर किती चांगला आहे, भरोशाचा आहे की नाही, ते पण जाणून घेणं, समजून घेणं खूप महत्वाचं आहे. राईट. आणि मग तुम्ही अजून कुठे काय कोलॅबरेशन करू शकता? अँड व्हॉट इज द कोर ऑफ युअर बिझनेस? कॅन यू फोकस ऑन द कोर ऍक्टिव्हिटीज ऑफ युअर बिझनेस अँड आउटसोर्स अदर थिंग्स टू समबडी एल्स? आज घडीला बरेचसे बिझनेसेस हे करतायत. बरेचसे बिझनेसेस त्यांच्या कोर बिझनेसवर फोकस करतायत. बाकीचं सगळं त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी दिलेलं आहे करायला. जसं हाऊस किपिंग म्हणा, रेंटिंग ऑफ स्पेस, मेंटेनिंग वगैरे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत. राईट. स्टाफिंग म्हणा, या कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज बोला. राईट. या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर दिलेल्या आहेत. सो कॅन यू डू दॅट? अजून एक गमतीदार किस्सा असा आहे. अमेझॉन साठी डिलिव्हरी पार्टनर वॉज ई कार्ट. ई कार्ट ही फ्लिपकार्टची सबसिडरी कंपनी होती. अमेझॉन वॉन्टेड टू फोकस ऑन इट्स कोर बिझनेस सेलिंग. डिलिव्हरीमध्ये इंडियामध्ये त्यांना माहित आहे काही झालं तरी ई कार्ट इज मच बेटर, अँड दे वर युझिंग द ई कार्ट सर्व्हिसेस. आणि फ्लिपकार्टने कधी हे नाही दाखवलं अरे मी अमेझॉनचे करतोय, मला अमेझॉनला लटकवून ठेवता येईल, नाही. दे वर व्हेरी प्रोफेशनल इन देअर कंडक्ट विथ अमेझॉन. अमेझॉनचे डिलिव्हरीज त्यांनी टाइमवर केलेले आहेत. राईट. अमेझॉन वॉज फोकसिंग ऑन इट्स कोर बिझनेस अँड कोलॅबरेटिंग विथ द पार्टनर्स टू डिलिव्हर. राईट. मग क्रॉस सेलिंग ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? तुमचा पार्टनरचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही दुसरीकडे विकू शकता का? त्याच वेळेला तो तुमचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस दुसऱ्या कोणाकडे पिच करू शकतो का? थिंक अबाउट दॅट. राईट. इट्स अ व्हेरी विन विन काइंड ऑफ अ सिच्युएशन. करता येतं का तसं? की माझ्याकडे माझा प्रोडक्ट खूप उत्तम चालतोय, पण त्याच्या जोडीला तुझी सर्व्हिस मला हे आहे. सो आय टेक यू अलॉंग दॅट ऑन द सेम लाईन्स. राईट. मग चॅनल पार्टनर्स जे आहेत ते मला माझ्या कस्टमर पर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवून देऊ शकतात का? दे हॅव डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, रिटेल नेटवर्क, डिस्प्ले. राईट. तुम्ही डीमार्ट मध्ये नाही होत सहसा, पण मला वाटतं इफ यू गो टू लँडमार्क जे बुक स्टोर आहे किंवा बाकीचे लँडमार्कचे जे आउटलेट्स आहेत, तिथे गेलात किंवा तुम्ही लाईफस्टाईल मध्ये गेलात, बऱ्याच वेळेला ना एंट्री वरती कधी कधी असं एक टेबल असतं. तिकडे जे काही आयटम असतात ते डिस्प्लेसाठी असतात. राईट. नाव दॅट इज द चॅनल पार्टनर हेल्पिंग युअर ब्रँड टू रीच. तुमचं बेस्ट सेलिंग बुक्स असतात किंवा जे बेस्ट सेलिंग क्लोथ्स ऑफर्स वगैरे असतात, ते एकदम एंट्री केल्याबरोबर नजरेला समोर दिसतील असे. राईट. दॅट इज युअर चॅनल पार्टनर हेल्पिंग यू टू रीच बेटर.
तुमचा जो काही डिस्ट्रीब्युटर्स आहे, रिटेलर्स आहे, तो तुम्हाला कुठे कुठे पोहोचायला मदत करू शकता. अँड इट हॅज टू बी अ गिव्ह अँड टेक, राईट? तुम्ही त्याला कुठे कुठे मदत करू शकता. अँड इन व्हॉट वेज कॅन यू कॉम्प्लिमेंट द व्हॅल्यू प्रपोजिशन? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? जसं व्हॅल्यू प्रपोजिशन तुमचं आहे ऑन टाइम डिलिव्हरी, राईट? मग तुमचा पार्टनर त्याच्यामध्ये कसं मदत करू शकतो तुमची? एक सिंपल एक्झाम्पल स्विगीचं देतो. अँड स्विगीने आता व्हॅल्यू प्रपोजिशन इज टाइमली डिलिव्हरी. स्विगीचं तुम्हाला भूक लागली आहे तर एक ठराविक वेळेत देऊ शकतात, राईट? बट व्हॉट स्विगी डिड इज दे कोलॅबरेटेड विथ द पार्टनर्स. त्यांनी जे काही बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत त्यांच्याबरोबर स्टडी केली. आता रूट तर स्विगीने मॅप केलेला, राईट? बट दे स्टील वॉन्टेड टू रिड्यूस द टाइम. मग दे वर्क विथ देअर पार्टनर्स इन ट्राईंग टू अंडरस्टँड कुठे कशा प्रकारे कुकिंगचा टाइम आहे तो सुद्धा कमी करता येणार नाही. कारण जे अन्न शिजवायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा तो तर बाय डिफॉल्ट लागणारच आहे. मग बाकीच्या गोष्टी कशा प्रकारे ते पॅकिंग करताना, त्याची तयारी करताना, ऑर्डर आल्यावरती जी काही कटिंगची प्रोसेस आहे ती कशी फास्ट करता येईल, या असं करून स्विगीने जवळपास प्रत्येक डिलिव्हरी मागे 2 मिनिटं वाचवली. इफ यू कन्सिडर 2 मिनिट्स, इट इज अ व्हेरी बिग टाइम. कारण जर तुम्ही अर्ध्या तासाला एक डिलिव्हरी करत असाल, राईट, तर तुम्हाला असं दर, मला वाटतं एक 10 10 मिनिटांनी एक डिलिव्हरी करत असाल. लेट्स लेट जस्ट टेक 10 मिनिट्स, राईट? 10 मिनिट्स टू प्रिपेअर वन डिलिव्हरी, राईट? सो फॉर एव्हरी 2 मिनिट्स यू आर सेव्हिंग, राईट? दर 50 मिनिटाला तुमची अजून 10 मिनिटं निघत आहेत. सो यू आर ऍडिंग मोर डिलिव्हरीज विद इन द सेम टाइम. यू आर एबल टू डिलिव्हर. आता हे तासाला एक डिलिव्हरी एक्स्ट्रा, तर 24 तासाला 24 डिलिव्हरीज एक्स्ट्रा. अँड देन यू डू द मॅथ्स. So that is how it works, right? So they work with their partners to enhance their value proposition. की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर अधिक चांगली सर्व्हिस कशी देऊ शकतो, राईट? सो दॅट इज व्हॉट वी हॅव फॉर टुडे. जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही क्वेश्चन्स वगैरे विचारायचे असतील, प्लीज फील फ्री टू आस्क. मी थांबवतो शेअरिंग. आणि पार्टनरशिप्स बद्दल तुम्हाला जर काही प्रश्न किंवा काही विचारायचे असेल, प्लीज विचारू शकता. हा, स्मृती मॅडम बोला. नमस्कार सर. आज पहिल्यांदाच अटेंड करतेय मी लेक्चर. हॅलो. हा, बोला ना, बोला. हा, आज पहिल्यांदाच अटेंड करतेय मी लेक्चर. सो माझा साड्यांचा बिझनेस आहे प्युअर सिल्क्स मध्ये. आणि मला फॉर काही प्रॉडक्ट साठी म्हणून कापसेन कोलॅबोरेशन करायचा आहे तुमचा आणि आवाज ते गेला. बनवणार. हॅलो. हा, बोला बोला. हा, मला माझ्या आयडियाज साड्यांचं. असतील. साड्यांचा बिझनेस आहे माझा. आणि कापसेन बरोबर मला कोलॅब करायचा आहे. म्हणजे पार्टनरशिप टाईपच काही प्रॉडक्ट साठी. हो, सो प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये मला इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मिळणं जरा कठीण दिसतंय. आणि मला प्रॉब्लेम असा आहे की मी त्याचं स्वतःचं युनिट ते बनवू नाही शकत आहे, कारण ते हातमागावर करायचंय. आणि ऑलरेडी पैठणी आपलं जीआय टॅग मध्ये जातं, तर ते तिथेच बनलं तर ते ऑथेंटिक होईल बरोबर असं. बरोबर. Right. आणि कापसे हा लिडिंग ब्रँड आहे पैठणी मधला. आणि खूप मोठा आहे त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 75 करोड मध्ये वगैरे जातो. सो माझी आयडिया जरी असली आणि नवीन आहे, म्हणजे हे प्रॉडक्ट आतापर्यंत मार्केटमध्ये आलेली नाहीयेत असं, तर पुढे जाऊन माझं जर काही लिगल होल्डिंग नसेल किंवा मी जर तेवढा फायनान्स नाही देऊ शकले, तर ते मला म्हणजे काय म्हणतात तसं की ते पुढे टेक ओव्हर करू शकतात, तर मला काही स्टँडिंग नाही राहणार. तर अशात आणि काही प्रॉडक्ट्स आहेत ते मी तिकडच्या लोकल कारागिरांकडनं नाही बनवून घेऊ शकत. मला एक प्रॉपर त्याच्यासाठी व्यवस्थित युनिट असलेला आणि सगळं प्रॉपर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलेच व्यक्ती पाहिजे, जसं की कापसेनकडे आहे तसा वर्कफोर्स वगैरे. तर अशा सिच्युएशन मध्ये मग मी काय करायला हवं? नाही, पहिली गोष्ट, आता तुम्हाला कापसेंचं जे आहे पैठणीचं, ते त्या टॅगमुळे फर्स्ट ऑफ ऑल ही इज हॅव्हिंग दॅट ऍडव्हान्टेज, राईट? त्यांची टर्नओव्हर हो. वगैरे जास्त आहे. तुम्हाला राईट. पॅरलली जर तुम्ही केलं तर यू कॅनॉट ऍड्रेस अँड सेल इट बाय दॅट सेम नेम. सो ती ब्रँडची जी व्हॅल्यू आहे ना ती नाही मिळणार. हो. सो बेटर थिंग दॅट इज देअर इज तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून किंवा त्यांच्या टीम हा. बरोबर, पण त्याच्यासाठी तुम्हाला
तुमचा सेल्स जो आहे किंवा तुमचा जो परफॉर्मन्स जो आहे ना, यू विल हॅव टू शो अ बेटर रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ते जे काही प्रोडक्ट्स तुम्हाला देत आहेत त्यांचं सेल तुम्ही विक्री वगैरे वाढवून अधिक त्यांचा बिझनेस वाढवून अच्छा. दाखवलात ना त्यांना, देन दे विल अच्छा. बी विलिंग टू लिसन टू यू. मग ओके. त्यावेळेला ते तुमचं ऐकायचं. कारण स्मृती मॅडमनी आपला बिझनेस जेव्हा समजा जेव्हा स्टार्ट केला तेव्हा ते 100 साड्या करत होत्या, आज 500 साड्या करत आहेत. मग त्यांना दुखून अच्छा. चालणार नाही, त्यांचं इनपुट घेणं गरजेचं आहे, राईट. हो. आणि मग राईट. त्याच्यामध्ये तुम्ही एखादी दुसरी त्यांना सजेस्ट करू शकता की ही मॉडिफिकेशन मी केलेली ती इतक्या चांगल्या प्रकारे झालेली आहे, तर तुम्ही ते थोडं अजून लार्ज स्केलवरती करू शकता. सो राईट. दॅट इज राईट. द वे यू कॅन मेक इट अ विन विन फॉर बोथ ऑफ यू. पण तुम्ही ओके. असं जर त्यांना सांगायला गेलात ना, देन प्रॉब्ली दे विल नॉट एंटरटेन. आणि अच्छा. त्यांचा जो ब्रँडिंग आहे, जिओ टॅग आहे, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर यू ऑल्सो टू पिच इन द मार्केट. येस. Focus on enhancing the business. They will surely be willing to listen to you. ओके. ओके. चालेल. ओके सर. Yeah. Thank you. Thank you for that question. अजून कोणाला काही विचारायचं आहे? इथे मला अँथनी आनंद सर, आवाज कमी येतोय तुमचा. एक मिनिट. आता येतोय? हा, आता मस्त येतोय, बोला ना. आता जे आपल्याला दिसतंय की ह्यांचं बियाणींचं जे हे होती कंपनी, हा. ती त्यांनी आधी रिलायन्सला विकली, नंतर वॉलमार्टला विकली, म्हणजे सम पार्ट. नाही नाही, उलट आहे हा. ते उलट. हा, बोला तुम्ही, बोला, मी हा. सांगतो ना. तर त्याच्यामध्ये दोन्ही कंपन्या आता कोर्टात आहेत हो. हो. आणि दोन्ही कंपन्यांचा लॉसच लॉस आहे, कोणाचाच फायदा नाहीये त्याच्यामध्ये. येस येस. तर मग अशा पार्टनरशिप बद्दल, आणि ती पार्टनरशिप तर चांगली चालली होती जोपर्यंत चालली होती तोपर्यंत. ओके. हा. तर तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? येस. तर बियाणी आणि इट वॉज नॉट वॉलमार्ट, इट वॉज अमेझॉन. आणि अमेझॉन पिक्ड अप अ स्टेक इन बियानीज फ्युचर रिटेल, आणि त्यांनी तो स्टेक अशा प्रकारे केला. अमेझॉन हॅड द राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल. ओके. आणि अमेझॉनने, म्हणजे उद्या परवा जर बियाणीचं बिझनेस टेक ओव्हर करायचं झालं तर अमेझॉन हॅड द फर्स्ट राईट. म्हणजे अमेझॉन सांगू शकत होता किंवा बियाणीला दुसऱ्या कोणाकडून ऑफर आली तर बियाणी हॅड टू गो टू अमेझॉन अँड टेल अमेझॉन की बाबा हा माझा बिझनेस विकत घ्यायला आलेला आहे, आपली पार्टनरशिप आहे, तुला फर्स्ट राईट ऑफ रिफ्युजल आहे, तर तू मला एवढे पैसे देऊ शकतोस का? नसेल तर मग मी त्याला माझा बिझनेस विकतो. दॅट वॉज हाऊ द डील वॉज स्ट्रक्चर्ड. आय थिंक इट वॉज अ 51-49. म्हणजे बियाणीकडे 51% होते त्या कंपनीचे किंवा अमेझॉनकडे 51 होते. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. बट राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल वॉज विथ अमेझॉन. आणि अमेझॉनने तितकंसं लक्ष दिलं नाही किंवा इन्व्हेस्ट केली नाही त्याच्यामध्ये, आणि बियाणी वॉज स्ट्रगलिंग. सो दे हॅड बिझनेस डील दॅट वॉज देअर, की बिझनेस रिलेटेड ची डील आहे ती होती ती, राईट. इथे मुकेश अंबानीचं इंटेलिजन्स आणि त्याची बुद्धिमत्ता दिसून येते. अँड आय एम स्टील इम्प्रेस्ड हाऊ ही मॅनेज टू डू दॅट. कारण तुम्ही जर टेक्निकली त्याच्याबद्दल वाचलात तर मुकेश अंबानी हॅज नॉट परचेस्ड द बिझनेस ऑफ फ्युचर ग्रुप. फ्युचर ग्रुपचं बिझनेस परचेस नाही केलेला आहे त्यांनी, फ्युचर ग्रुपचे ऍसेट्स परचेस केलेले आहेत. सो अमेझॉनची जी डील होती ॲज अ पार्टनरशिप डील फ्युचर ग्रुप बरोबर, ती वॉज बिझनेस. आता रिटेलमध्ये जर तुमचे ऍसेट्स नाही तर तुमचा बिझनेस कसा येणार, हा एक गमतीशीर किस्सा आहे, राईट. सो दॅट इज द रिझन वाय बियानी कुड गो अहेड अँड डू दॅट डील विथ. ते टेक्निकल लूपहोल होता अँड देन अमेझॉन वेंट अँड सूड. आता ते अंडर ज्युरिडिक्शन आहे, त्याच्यावर अजूनही दोघांचं काही नाही. पण इथे पार्टनरशिप करताना ना, अमेझॉनची जर काही चूक झाली असेल तर दे डिड नॉट टेक द होलिस्टिक अप्रोच ऑर कन्सिडरेशन की असा ऍसेट बाजूला निघून सुद्धा त्यांचा ट्रान्झॅक्शन होऊ शकतो. दॅट दे फेल टू अंडरस्टँड अँड इंटरप्रेट. मोठ्या मोठ्या बिझनेस डील मध्ये अशा छोट्या गोष्टी कधी कधी होऊन जातात. सेकंड थिंग इज, किशोर बियानीला जेव्हा गरज लागली त्यावेळेला त्याला अमेझॉन कडे न जाता मुकेश अंबानी जवळचा वाटला. दॅट इज अगेन द फेलियर ऑफ अ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. देन वी कॅनॉट कन्सिडर इज अ की पार्टनरशिप. आयडियली एज अ की पार्टनरशिप when you have formal agreement and a legal agreement made, तेव्हा
त्याला अमेझॉन अधिक जवळचं वाटायला हवं होतं, पण ते तसं झालेलं नाही. मे बी ही हॅड अटेम्प्टेड टू रीच आउट टू अमेझॉन अँड अमेझॉन डिड नॉट रिस्पॉन्ड, और अमेझॉन डिड नॉट कन्सिडर की हा असं काहीतरी करेल, राईट. सो देर वुड हॅव बीन सम इम्प्लिकेशन. दॅट इज अगेन पार्टनरशिपच्या हिशोबाने ही गोष्ट सुद्धा खूप चांगली नाहीये, कारण दोन्ही पार्टनर वेगवेगळ्या टोकांनी विचार करतायत, पण एकमेकांना कन्सल्ट करणं किंवा बोलणं करणं हे नाहीये. Despite Amazon having the first right to refusal, so Amazon could have easily matched what do you say, Reliance, कारण Amazon कडे रिसोर्सेस आहेत, Reliance कडेही आहेत. So it's a failure to develop a mutually respectable partnership. That is was the major concern why it failed, right? So ते तसं आहे आनंद सर. आणि सध्या it, as you rightly said, both of them are suffering. But again, you have to look at the capabilities of मुकेश अंबानी and Jeff Bezos. दोघांकडेही ती ताकद आहे. One of them ultimately will come out as a winner. But till then, it is it. And Reliance has already rebranded all the assets of Big Bazaar as Smart Reliance. So that is the genius of Mukesh Ambani. तेवढंच मी म्हणेन. Great, thank you. I hope that answers. Yes, yes, thank you. आनंद सर, आवाज नाही येत आहे तुमचा. Thank you, thank you. Yes, yes. Okay. Yeah. Anybody else? एनिवे, जर कोणाला काही प्रश्न असतील तर मला एक सांगायला खूप आनंद होतोय. आज आपण 20वा भाग म्हणजे ना, वी स्टार्टेड समवेअर इन सप्टेंबर. सप्टेंबर पासून आजवरचा जो आपला प्रवास झालेला आहे, 20 भाग झालेले आहेत. आणि लवकरच मला वाटतं आपण बाय एप्रिल विल बी रेकॉर्डिंग आवर 25th सेशन. आजवर तुम्ही सगळ्यांनी खूप जी काही साथ दिलेली आहे त्याच्यासाठी धन्यवाद. आणि जे कोणी हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत आहेत, प्लीज डू सबस्क्राईब अँड फॉलो मंडे म्युझिक्स. लाईक शेअर करा, आणि जेणेकरून तुम्हाला आमची जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याची अपडेट येत राहील. अँड अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती पण तुम्ही विचारू शकता. आय विल बी मोर दॅन हॅपी टू अड्रेस दॅट. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. टेक केअर.